स्टार्टेड. आमच्या फेसबुक लाईव्ह सेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण अशा एका टॉपिक विषयी डिस्कस करणार आहोत की जो टॉपिक हा प्रत्येकाच्या हृदयाच्या खूप जवळ आहे आणि ह्या टॉपिकच्या विषयी खूप सगळे कन्फ्युजन्स आपल्या प्रत्येकाच्या मनात आहेत. आणि तो टॉपिक आहे प्री-इक्लाम्शिया. आता हा टॉपिक सिलेक्ट करण्याचं कारण असं की प्री-इक्लाम्शिया हा वन ऑफ द लार्जेस्ट किलर डिसीजेस आहे वर्ल्डमध्ये ॲज फार एज कन्सर्न. म्हणजे जगातल्या 26% ऑफ द मॅटर्नल मॉर्टॅलिटीज दे आर को रिलेटेड विथ एक्झिस्टन्स ऑफ प्री-इक्लाम्शिया. म्हणजे जगातल्या 26% माता मृत्यूंसाठी हा प्री-इक्लाम्शिया नावाचा किलर जबाबदार आहे. आणि दुसरी अजून महत्त्वाची गोष्ट अशी की डे बाय डे आपल्याला ह्याचे नंबर ऑफ पेशंट्स हे खूप वाढत आहेत प्री-इक्लाम्शियाचे. म्हणजे असं कन्सिडर केलं जर 80 दशक होतं तेव्हापासून साधारणतः वी आर इंटू 2020 ह्याच्यामध्ये साधारण हे प्री-इक्लाम्शियाचे जे रुग्ण आहेत हे 26% वाढलेले आहेत आणि आपल्याला माहिती नाही की हे का झालं आहे. आता विथ लॉकडाऊन्स आणि इन्क्रीजिंग टेन्शन्स ह्याच्यात खूप सारे every alternate laboring patients we are receiving since this lockdown is having pre-eclampsia. Every alternate patient जो आम्ही ट्रीट करतोय गेले लॉकडाऊन्समध्ये तर दॅट पेशंट इज हॅव्हिंग प्री-इक्लाम्शिया. ह्या प्री-इक्लाम्शियाचा बागुलबा खूप मोठा झाला आहे. हा प्री-इक्लाम्शिया काय आहे हे प्री-इक्लाम्शिया. तर आपल्या कन्फ्युजन्सला ॲड्रेस करण्यासाठी फेसबुकला याचा टॉक ठेवला आहे. तर ह्या टॉकमध्ये तुम्हाला जे प्रश्न आहेत ते तुम्ही आमच्या इनबॉक्समध्ये टाकू शकता किंवा इनबॉक्समध्ये टाकू शकता आणि ह्याची मी समर्पक उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. तर आपण थोडंसं बेसिक गोष्टी प्री-इक्लाम्शिया म्हणजे नेमकं काय. तर असं हायपरटेन्शन डेव्हलप्स इन डी नोवो अँड ॲज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ प्रेग्नन्सी आफ्टर 20 weeks ऑफ जस्टेशन अँड विच रिटर्न्स 12 weeks ऑफ. दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की असं हायपरटेन्शन प्रेग्नन्सीच्या 20व्या आठवड्याच्या नंतर डेव्हलप होतं. प्रेग्नन्सी संपल्यानंतर 12 आठवड्यामध्ये हा ब्लड प्रेशर रक्तदाब जो आहे हा नॉर्मल होतो. त्याला आपण म्हणतो. आता इट इज डायग्नोज्ड व्हेन द सिस्टोलिक ब्लड प्रेशर इज मोर दॅन 140 millimeters ऑफ मर्क्युरी and diastolic blood pressure is more than 85 millimeters of mercury. आता ही आहे ही लास्ट इयरला चेंज झालेली आहे. पहिला डायस्टॉलिक ब्लड प्रेशर 90 होता. नाउ इट हॅज बीन मॉडिफाईड टू 85 डायस्टॉलिक. मीन्स बिकमिंग मोर अँड मोर ॲग्रेसिव्ह ॲज पर एज मॅनेजमेंट ऑफ प्री-इक्लाम्शिया. म्हणजे पहिलं आपण 90ला प्री-इक्लाम्शिया म्हणतो, आज 85 डायस्टॉलिकलाच म्हणतोय कारण हा ॲग्रेसिव्ह मॅनेजमेंटची गरज आहे. आता हा जो प्री-इक्लाम्शिया आहे हा असोसिएटेड असतो जनरली प्रोटीन युरिया सोबत. प्रोटीन झालं हे प्रोटीन्स किती असतात साधारणपणे 300 मिलीग्राम इन 24 hours ऑर टेस्ट. ठीक आहे. ह्या गोष्टी आहेत की ज्याला आपण प्री-इक्लाम्शिया म्हणणार. पहिली गोष्ट प्रेग्नन्सी आहे. 20व्या आठवड्याच्या नंतर रक्तदाब आलाय. 140 आणि 85च्या पेक्षा जास्त रक्तदाब आहे. आणि प्रिव्हियसली प्रोटीन युरिया वॉज मस्ट टू डायग्नोज प्री-इक्लाम्शिया. म्हणजे पहिलं कसं होतं की जोपर्यंत प्रोटीन युरिया नाही आहे तोपर्यंत आपण प्री-इक्लाम्शिया समजत नव्हतो. आता तसं काही राहिलेलं नाही आहे. प्रोटीन युरिया असेल किंवा नसेल तरीही आपण प्री-इक्लाम्शिया कन्सिडर करू शकतो. जास्त असेल प्रेग्नन्सी 20 आठवड्याची पुढे असेल तर. आता ह्या प्रोटीन युरियाचं सिग्निफिकन्स नाहीये. म्हणजे किती प्रोटीन युरिया आहे, 1+ आहे की 2+ आहे की 3+ आहे ह्याच्यानुसार तुमचं प्रोग्नोसिस कधीच बदलत नाही. तर प्रोटीन युरिया का होतो कारण की ग्लोमेरुलर जे किडनीचे जे ग्लोमेरुलाई आहेत ह्याच्यामधून एंडोथेलियल डॅमेज झाल्यामुळे जास्त प्रोटीन्स लीक होतात आणि हे प्रोटीन तर किती प्रमाणात प्रोटीन्स बाहेर पडतात. सुरुवातीला असं कन्सिडर केलं होतं की एंडोथेलियल डॅमेजचे इनडायरेक्ट इंडिकेटर आहे पण तसं काही
सबसिक्वेंट स्टडीजमध्ये जाणवलेलं नाही आहे. म्हणून प्रोटीन युरियाला आता तितकंसं महत्त्व देण्याची गरज नाही आहे. ओके. आता ग्लोबली जो इन्सिडन्स आहे हा 2 ते 8% आहे. म्हणजे 100 महिलांनी जर प्रेग्नन्सी राहिली तर त्याच्यापैकी 2 ते 8% महिलांना हा प्रीइक्लाम्शिया होतो. आणि जसं मी ऑलरेडी सांगितले की साधारण 26% मॅटर्नल डेथसाठी हा रिस्पॉन्सिबल आहे. आणि ह्याचा जो इन्सिडन्स आहे हा 26% वाढला साधारण 80व्या दशकापासून 2000पर्यंत. जसं हा माता मृत्यूसाठी कारणीभूत आहे किंवा मॅटर्नल मॉर्बिडिटीसाठी कारणीभूत आहे, तसा हा खूप मोठा घटक आहे की ज्याच्यामुळे आपल्याला प्रीटर्म डिलिव्हरीज कराव्या लागतात आणि बाळ प्रीमॅच्युअर राहतात. ठीक आहे. आता हे प्रीइक्लाम्शिया कोणाला होतो, तर खरं बघायला गेलं तर ह्याला काही प्रीइक्लाम्शिया हा कोणालाही होऊ शकतो. पण फॅक्टर्स आहेत की अशा केसेसमध्ये प्रीइक्लाम्शिया होण्याची शक्यता खूप जास्त आहे. आता मेजॉरिटी केसेस आहेत, म्हणजे भरपूर सारे जे पेशंट्स असतात ज्यांना कुठलाही हाय रिस्क फॅक्टर नसतो, हे नलीपॅरस पेशंट्स असतात. म्हणजे पहिल्यांदाच प्रेग्नन्सी राहिलेले पेशंट असतात, हिस्ट्री ऑफ प्रीइक्लाम्शिया नसते किंवा आधीचा काही आजार नसतो, तरीही यांना प्रीइक्लाम्शिया होतो. मेजॉरिटी चंक जो आहे हा लो रिस्क नलीपॅरसचा आहे. म्हणजे ह्यांना कुठल्याही प्रकारच्या कोमॉर्बिडिटीज नसतात. आहे ट्विन प्रेग्नन्सी. आता इट इज बिकॉज ऑफ लार्जर प्लासेंटा. जेवढा मोठा प्लासेंटा आहे तेवढं प्रीइक्लाम्शियाची रिस्क वाढेल. सेम कंडिशन आहे जेस्टेशनल डायबिटीस मेलायटिसमध्ये. जेवढा मोठा प्लासेंटा राहील तेवढी प्रीइक्लाम्शियाची रिस्क वाढेल. तर GDM जेस्टेशनल डायबिटीसच्या पेशंटलाही प्रीइक्लाम्शिया होण्याची शक्यता जास्त असते. क्रोनिक हायपरटेन्शन आहे तर अशा पेशंटला ह्याच्यावरती सुपर इम्पोज्ड प्रीइक्लाम्शिया होण्याची शक्यता जास्त असते. मेडिकल रिनल डिसीज असेल अशा पेशंटला प्रीइक्लाम्शिया होण्याची शक्यता जास्त आहे. ऑटोइम्युन डिसीजेस असतील ह्यांना प्रीइक्लाम्शिया होण्याची शक्यता जास्त आहे. आईचं वय जर 35च्या वरती असेल, बॉडी मास इंडेक्स जर 30च्या वरती असेल तर अशाही महिलांना प्रीइक्लाम्शिया होण्याची शक्यता जास्त आहे. गोष्ट एक येते ती म्हणजे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपनिया. म्हणजे झोपेमध्ये जे तर अशा पेशंटलाही सांगितले की हे रिस्क कॅन्डिडेट आहेत, ॲट रिस्क कॅन्डिडेट आहेत की ज्यांना प्रीइक्लाम्शिया डेव्हलप होऊ शकतो. आता पेशंट जर सेकंड टाइम प्रेग्नंट असेल आणि तिला आधीच्या प्रेग्नन्सीमध्ये प्रीइक्लाम्शिया झालेला असेल, दॅट टू सिव्हिअर कॅटेगरी, तर 1/3 पेशंटला पुन्हा प्रीइक्लाम्शिया होण्याची शक्यता असते. आता सिव्हिअर प्रीइक्लाम्शिया म्हणजे नेमकं काय, तर हे आपण बघूया. आता पहिलं जे कॅटेगरायझेशन होतं म्हणजे जेव्हा आय वॉज रेसिडेंट तर त्यावेळी कॅटेगरायझेशन असं होतं की माइल्ड प्रीइक्लाम्शिया आणि सिव्हिअर प्रीइक्लाम्शिया. पण डे बाय डे आता जसं मी सांगितलं की वी आर बिकमिंग मोर अँड मोर ॲग्रेसिव्ह ॲज फार एज मॅनेजमेंट ऑफ प्रीइक्लाम्शिया इज कन्सर्न. तर माइल्ड नावाची टर्मिनॉलॉजी आता कालबाह्य झाली. आता एक तर प्रीइक्लाम्शिया आहे किंवा सिव्हिअर प्रीइक्लाम्शिया आहे. ह्याच्यापैकी माइल्ड म्हणजे सौम्य स्वरूपाचा प्रीइक्लाम्शिया अवेलेबल नाही आहे. ह्याचाच अर्थ असा की कुठलाही प्रीइक्लाम्शिया जेव्हा तुम्ही त्याचं निदान कराल तर हा डेंजरसच आहे. ह्याच्यामध्ये माइल्ड किंवा सौम्य स्वरूपाचा प्रीइक्लाम्शिया कुठलाही नाही आहे. तर आता सिव्हिअर प्रीइक्लाम्शिया म्हणजे नक्की काय, तर ज्या रुग्णांचा रक्तदाब हा सिस्टॉलिक ब्लड प्रेशर 160 आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर 110 110 याच्यापेक्षा जर जास्त असेल तर हे पेशंट सिव्हिअर प्रीइक्लाम्शिया आहेत. प्रोटीन 2+ वरती असेल तर हे सिव्हिअर प्रीइक्लाम्शिया आहेत. ज्यांना सेरेब्रल आणि व्हिज्युअल डिस्टर्बन्सेस आहेत, म्हणजे खूप जास्त प्रमाणात जर रक्तदाब वाढला तर सेरेब्रल आणि व्हिज्युअल डिस्टर्बन्सेस म्हणजे पेशंटला दिसणं बंद होतं किंवा पेशंटला कन्वल्जन येऊ शकतात. ठीक आहे. कन्वल्जन आल्यानंतर आपण त्याला सिव्हिअर प्रीइक्लाम्शियाच्या पुढची स्टेज म्हणजे एक्लाम्शिया असं म्हणतो. पेशंटला एपिगॅस्ट्रिक पेन असेल, इट इज बिकॉज ऑफ स्ट्रेच ऑन अ लिव्हर कॅप्सूल, सो इट इज अ वॉर्निंग साईन. पेशंटला पल्मोनरी इडिमा असेल म्हणजे श्वास घेण्यास त्रास असेल आणि त्याचं डायग्नोसिस आपण सॅच्युरेशनने करू शकतो. म्हणजे ह्या पेशंटचं ऑक्सिजन सॅच्युरेशन हे कमी राहतं. आणि थ्रोम्बोसायटोपेनिया असेल म्हणजे जर 1 लाखापेक्षा प्लेटलेट काउंट कमी असेल, क्रिएटिनिन हे 1.1 पेक्षा जास्त असेल आणि लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये AST आणि ALT हे डबल वाढलेले आहेत. अशा केसेसमध्ये आपण प्रीइक्लाम्शिया हा सिव्हिअर कॅटेगरीचा आहे असं आपण समजतो. काय काय आपण बघितलं, पेशंटचा रक्तदाब 160 आणि 100पेक्षा जास्त, प्रोटीन युरिया
2+ जास्त, 300 मिलीग्रामपेक्षा जास्त. थ्रोम्बोसाइटोपेनिया असेल म्हणजे जर प्लेटलेट काउंट लाखापेक्षा कमी असेल, लिव्हर फंक्शन टेस्ट डबलपेक्षा जास्त असतील, क्रिएटिन जास्त असेल, पेशंटला व्हिज्युअल डिस्टर्बन्सेस असतील, सेरेब्रल सायन्स दिसत नाही आहे, खूप इंट्रॅक्टेबल हेडेक आहे, डोकेदुखी थांबतच नाही आहे, किंवा पेशंटला पल्मनरी एडिमा असेल, ब्रिदिंग डिफिकल्टीज असतील, तर हे पेशंटला आपण कॅटेगराईज करतो की यांना सिव्हिअर प्रीक्लॅम्शिया आहे. आता प्रीक्लॅम्शिया नेमका होतो कसा की कोणालाच माहिती नाही किंवा सगळ्या ज्या काही थिअरीज आहेत त्याला 2 गोष्टी आहेत. ते म्हणजे डिफेक्टिव्ह प्लासेंटेशन, म्हणजे प्लासेंटेशन जेव्हा होतं म्हणजे वार जेव्हा तयार होते ही डिफेक्टिव्ह तयार होते आणि ह्या डिफेक्टिव्ह प्लासेंटेशनमुळे प्रीक्लॅम्शिया होतो अशी एक थिअरी आहे. आणि सेकंड थिअरी आहे एंडोथेलियल डॅमेज, म्हणजे डिफेक्टिव्ह प्लासेंटेशन झाल्यामुळे मॅटर्नल व्हेसल्स, आई आणि बाळ ह्याच्या रक्तवाहिन्या जेव्हा एकमेकांमध्ये मिळतात तर नॉर्मली प्लासेंटल लेवलला व्हॅझोडायलेटेशन होतं, म्हणजे रक्तवाहिन्या फुगतात. पण ह्या प्रीक्लॅम्शियाच्या पेशंट्समध्ये ह्या रक्तवाहिन्या फुगण्याऐवजी ह्या कॉन्स्ट्रिक्ट होतात. कुठल्याही सिस्टीममध्ये, कुठल्याही पाईपमध्ये, छोट्या पाईपमधून जर आपण पाणी पाठवलं तर त्याचा दबाव जास्त राहील, म्हणजे पाणी जोरात फेकलं जाईल. तो जर पाईप मोठा केला तर तेवढा प्रेशर राहणार नाही. तर ही एक रिझन आहे की डिफेक्टिव्ह प्लासेंटेशन. प्लासेंटा इज अ सीट की ज्याच्यामध्ये प्रीक्लॅम्शियाची पॅथॉलॉजी सुरू होते आणि ही पॅथॉलॉजी पूर्ण आणि ॲट द एंड एंडोथेलियल डॅमेज होते. जनरलाइज्ड एंडोथेलियल डॅमेज म्हणजे आपल्या शरीरात रक्तवाहिन्यांचं आतलं जे अस्तर आहे हे हळूहळू डॅमेज व्हायला सुरुवात होते. आता हेल्प सिंड्रोम सारख्या गोष्टी असतील, हेल्प असतील तर इम्युन मालॲडॅप्टेशन हे एक फॅक्टर आहे की ऑटोइम्युनिटी ॲक्ट करते आणि प्लेटलेट्सला डिस्ट्रॉय करते, किंवा लिव्हर डॅमेज जे होतं तर अशा केसेसमध्ये कधी ऑटोइम्युनिटी रिस्पॉन्सिबल असल्याचं. पण जसं मी ज्यांना सांगितलं की द एक्झॅक्ट रिझन इज नॉट नोन. आता हा प्रीक्लॅम्शिया एवढा डेंजरस आहे किंवा हा मातामृत्यूला कारणीभूत आहे, हा लहान बाळांसाठी पण धोकादायक आहे, तर मग ह्याला आपण थांबवू शकत नाही का? कॉमन आहे गोष्ट, ह्याला थांबवू शकत नाही का? तर हो, आपण ह्याला थांबवू शकतो काही प्रमाणात, 100% आपण ह्याला थांबवू शकत नाही. तर आपण ह्याला कसं थांबवू शकतो? तर आपण असे काही हाय रिस्क फॅक्टरचे पेशंट जर आपण बघितले तर अशा पेशंट्सला 2 मॉडॅलिटीज अवेलेबल आहेत. एक आहे लो डोस ॲस्पिरिन आणि दुसरी आहे हाय डोस कॅल्शियम. ठीक आहे, काय लो डोस ॲस्पिरिन आणि दुसरी आहे हाय डोस कॅल्शियम. आता ॲस्पिरिन कसं काम करतं? तर ॲस्पिरिन हे थ्रोम्बोक्सिन इनिबिटर आहे. तर ॲस्पिरिन काय करतं की तुमचे व्हॅझोडायलेटरी प्रोस्टाग्लॅंडिन्स आणि व्हॅझोकॉन्स्ट्रिक्टिव्ह प्रोस्टाग्लॅंडिन्स ह्याच्यापैकी सिलेक्टिव्हली व्हॅझोकॉन्स्ट्रिक्टिव्ह प्रोस्टाग्लॅंडिन्सला इनिबिशन करतं आणि जो बॅलन्स आहे हा व्हॅझोडायलेटेशनकडे फेवर करतं. आणि हा जो बॅलन्स आहे हा हे प्लासेंटाच्या लेवलला खूप महत्त्वाचं आहे प्रीक्लॅम्शियामध्ये करण्यासाठी. तर मग प्रत्येक महिलेला खाऊ घालायचं का ॲस्पिरिन? नाही, प्रत्येक महिलेला खाऊ नाही, कारण ॲस्पिरिनलाही स्वतःची काही, ॲस्पिरिन हे पूर्णपणे सुरक्षित औषध नाही आहे. इट कॅन कॉज लाईफ थ्रेटनिंग अप्पर GI ब्लीड, म्हणजे अप्पर गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्टमध्ये खूप जास्त प्रमाणात रक्तस्राव एखाद्या पेशंटला होऊ शकतो. तर मग हे कोणाला चालू करायचं? अशा पेशंटला चालू करायचं ज्या पेशंटला प्रिव्हियस रिस्क फॅक्टर्स आहेत. आता हे रिस्क फॅक्टर्स नक्की कोणते? पहिली गोष्ट, जर पेशंटला प्री एक्झिस्टिंग डायबिटीस असेल, डायबिटीस, पेशंटला लिबरली ॲस्पिरिन करायचं, प्रत्येक पेशंटला विथ GDM ॲस्पिरिन द्यायचं. दुसरी गोष्ट, प्रत्येक ट्विन प्रेग्नन्सीला ॲस्पिरिन द्यायचं इररिस्पेक्टिव्ह ऑफ रिस्क फॅक्टर, कारण ट्विन प्रेग्नन्सी ही हाय रिस्क कॅन्डिडेट आहे प्रीक्लॅम्शिया तयार होण्यासाठी. दुसरी कॅटेगरी आहे, पहिली आहे प्रीक्लॅम्शिया. तिसरी कॅटेगरी आहे जर पेशंटला
सिस्टमॅटिक लुपस इरिथेमॅटोसस सिंड्रोम असं असेल तर ह्या पेशंटला ॲस्पिरिन द्यायचं. दुसरी गोष्ट, जर पेशंटला प्रिव्हियस हिस्ट्री ऑफ प्री इक्लम्शिया असेल, आधीच्या प्रेग्नन्सीमध्ये प्री इक्लम्शियाची हिस्ट्री असेल, दॅट टू विथ मिसहॅप करप्शन झालं, प्री इक्लम्शिया झालं, तर अशा केसेसमध्ये आपण ॲस्पिरिन चालू करू शकतो ह्या रिस्क फॅक्टर्समध्ये. तर 4 गोष्टी आपण बघितल्या, ज्या असतील तर दे आर एन इंडिकेशन फॉर स्ट्रेट वे ॲस्पिरिन. डायबिटीज, सेकंड इज ऑटोइम्युन डिसऑर्डर्स, थर्ड इज ट्विन्स आणि फोर्थ इज मल्टिफिटल जस्टेशन्स. तर ह्या गोष्टींमध्ये फोर्थ इज हिस्ट्री ऑफ प्री इक्लम्शिया विथ बॅड ऑब्स्टेटिक आउटकम. तर ह्या केसेसमध्ये आपण लिबरल ॲस्पिरिन चालू करायचं. आता ॲस्पिरिन कोणत्या केसेसमध्ये चालू करायचं, जिथं मल्टिपल रिस्क फॅक्टर्स आहेत. तर उदाहरणार्थ 2 किंवा त्यापेक्षा अधिक जर रिस्क फॅक्टर्स असतील तर अशा केसेसमध्ये आपण ॲस्पिरिन चालू करू शकतो. तर ते काय काय आहेत? पहिली गोष्ट नलिपॅरिटी, म्हणजे प्रेग्नन्सी पहिली आहे आणि ओबेसिटी आहे, तर तुम्ही ॲस्पिरिन चालू करू शकता. नलिपॅरिटी विथ ओबेसिटी विथ हिस्ट्री ऑफ फॅमिली हिस्ट्री ऑफ प्री इक्लम्शिया, किंवा एज मोर दॅन 35 इयर्स, किंवा पर्सनल रिस्क फॅक्टर्स लाईक हिस्ट्री ऑफ स्मॉल बर्थ वेट और हिस्ट्री ऑफ लेस दॅन मोर दॅन 10 इयर इंटर प्रेग्नन्सी इंटरव्हल. हा एक नवीन हाय रिस्क फॅक्टर येतो आहे की 2 प्रेग्नन्सीमध्ये जर 10 वर्षापेक्षा जास्त अंतर असेल तरीही प्री इक्लम्शिया होण्याची शक्यता आहे. तर अशा कॅटेगरीजमध्ये जसं मी सांगितलं की नलिपॅरिटी आहे, पहिल्यांदाच प्रेग्नन्सी आहे, पेशंट जाड आहे, BMI 30पेक्षा जास्त आहे, वय 35पेक्षा जास्त आहे, त्याच्यानंतर तुम्हाला फॅमिली हिस्ट्री आहे प्री इक्लम्शियाची, तर पेक्षा जास्त असतील तर तुम्ही ॲस्पिरिन नावाचं औषध चालू करायला हवं. आता हे ॲस्पिरिन चालू कधी करायचं? हे इट हॅज टू बी स्टार्टेड प्रायर टू 12 वीक्स ऑफ प्रेग्नन्सी आणि नॉट मोर दॅन 16 वीक्स ऑफ प्रेग्नन्सी. म्हणजे मॅक्सिमम हे ड्रग तुम्ही 16व्या आठवड्यापर्यंत, जेवढं लवकर चालू कराल तेवढं चांगलं, कारण प्लासेंटा फॉर्म होतो हा 12 ते 16 आठवड्यापर्यंत ह्याची वाढ पूर्ण होऊन जाते. तर प्लासेंटल सर्क्युलेशन तुम्हाला जर मॉडिफाय करायचं असेल तर हे ॲस्पिरिन नावाचं औषध 12 आठवडे ते 16 आठवड्याच्या मध्ये सुरू व्हायला पाहिजे, किंवा तुम्ही यू कॅन स्टार्ट इट फ्रॉम फर्स्ट ट्रायमेस्टर ऑल्सो. नो सेकंड ड्रग. आता ॲस्पिरिनचा फायदा काय? ॲस्पिरिनने सगळं नाही, ॲस्पिरिननी 1 in 5 म्हणजे 20% केसेस प्रिव्हेंट होतील, म्हणजे 10 पैकी 2 केसेस प्रिव्हेंट होतील, म्हणजे 5 पैकी 1 केस प्री इक्लम्शियाची प्रिव्हेंट होईल. आणि हा जो चंक जो मी तुम्हाला सांगितलं की ह्यामध्ये मॅक्सिमम केसेस असतात प्री इक्लम्शियाचे, ट्विन्स आहे, वय जास्त आहे, BMI जास्त, इक्लम्शिया आहे, तुम्ही इंडियन आहात तर तुम्हाला यू आर व्हेरी प्रोन फॉर डेव्हलपमेंट ऑफ प्री इक्लम्शिया, तर ह्या गोष्टी आहेत. अशा केसेसमध्ये तुम्ही ॲस्पिरिन चालू करा. तर जे ड्रग जे निग्लेक्टेड आहे पण ते तेवढंच इफेक्टिव्ह आहे ते म्हणजे कॅल्शियम. तर कॅल्शियम जर तुम्ही सेकंड ट्रायमेस्टर म्हणजे 14 वीक्सपासून जर ते चालू केलं तर प्री इक्लम्शिया होण्याची रिस्क जी आहे ही साधारण 50% कमी होते. तर 1 ग्राम कॅल्शियम द्यायचं. आता आपण जनरली प्रेग्नन्सीमध्ये कॅल्शियम चालूच करतो, पण साधारण आपण 500 मिलीग्राम ते 1 ग्राम देतो. तर प्री इक्लम्शिया हा प्रिव्हेंट तेव्हाच होईल जेव्हा 1 ग्रामपेक्षा जास्त तुम्ही कॅल्शियम रोज पेशंटला द्या. आणि ह्याला काहीच कॉन्ट्रा इंडिकेशन नाही, हे तुम्ही प्रत्येक आईला देऊ. 2 औषध आहेत की जे प्री इक्लम्शिया प्रिव्हेंट करणार आहेत. आता तुमच्या OPD मध्ये पेशंट आला आणि तुम्ही त्याला डायग्नोज केलं, त्याचं निदान केले की प्री इक्लम्शिया आहे की नाही, तर मग त्याच्या काय काय तपासण्या करणं अपेक्षित आहे. तर पहिली गोष्ट आपल्याला करायची ते म्हणजे कंप्लीट ब्लड काउंट. हे कशासाठी? हे बघण्यासाठी की तुमच्या केसमध्ये हिमो कॉन्सन्ट्रेशन किती आहे, पॅक सेल व्हॉल्यूम किती आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला ही बघायची की प्लेटलेट काउंट किती आहे, तर त्याच्यासाठी CBC होणं महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट जसं मी सांगितलं युरिन प्रोटीन करू शकता किंवा 24 आवर युरिन प्रोटीन करू शकता. तर 24 आवर युरिन प्रोटीन करणं हे थोडंसं कंबरसम आहे. तर रादर दॅन डुईंग 24 hour urine protein, it is always better to do a dipstick test which can give you a practical guide. And you need to do liver function test
You need to do kidney function test, and these investigation these are for mother. हे आईसाठीची तपासणी आहेत, एक CBC, LFT, KFT. कोॲग्युलेशन प्रोफाईल कधी करायचं? कोॲग्युलेशन प्रोफाईल तेव्हाच करायचं जेव्हा पेशंटचा प्लेटलेट काउंट कमी आहे. 1.5 लाखापेक्षा काउंट जर कमी असेल तरच कोॲग्युलेशन करा. प्रोटीन कोॲग्युलेशन प्रोफाईल करण्याची काहीही गरज नाही. आता ह्या आईच्यासाठीची तपासणी आहे. बाळासाठी करायची जीवित डॉपलर आहे. कारण डॉपलर ही एकच गोष्ट आहे की जी आपल्याला फिटल वेलबिंग बद्दल माहिती सांगू शकते. तर डॉपलर करा. ह्या सगळ्या तपासण्या ह्या ज्या दिवशी तुम्ही प्रीक्लॅम्पशियाचं निदान करा त्या दिवशी करायच्या. ठीक आहे. आता कोणत्या कोणत्या प्रीक्लॅम्पशियाला कॉन्झर करायचं? आता समजा आपण प्रीक्लॅम्पशियाचं निदान केलं तर कुठल्या प्रीक्लॅम्पशियाला डिलिव्हर करायचं आणि कुठल्या प्रीक्लॅम्पशियाला कॉन्झर करायचं हे आपल्याला कळालं पाहिजे. कारण जसं मी सांगितलं की सीट ऑफ पॅथॉलॉजी इज प्लासेंटा. तर जोपर्यंत प्लासेंटा बाहेर निघत नाही तोपर्यंत हा BP जो काही रक्तदाब आहे हा कमी होणार नाही. किंवा जी काही पॅथॉलॉजी या प्लासेंटाने इंड्यूस केलेली आहे ही काही रिव्हर्ट बॅक जाणार नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कुठल्याही मध्ये त्याचा एंड पॉईंट हॅज टू बी अ डिलिव्हरी. जोपर्यंत डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत हा प्रीक्लॅम्पशिया जाणार. मग कुठले पेशंट आहे आपण कॉन्झर करू शकतो? असे पेशंट दूर आहे, म्हणजे पेशंट इज 35 वीक्स आहे आणि टर्म पासून लांब आहे. ह्यांचा ब्लड प्रेशर 160 आणि 110 पेक्षा कमी आहे आणि आपल्याला असं अपेक्षित आहे की ह्यांना थांबून फायदा होणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ 16 आठवड्याची प्रेग्नन्सी आहे आणि अनकंट्रोल्ड हायपरटेन्शन आहे. 2-3 अँटी हायपरटेन्सिव्ह देऊन BP कमी होतच नाही आहे. तर अशा पेशंटला ताणण्याची गरज नाही. अशाच पेशंटला थांबा की ज्याच्यामध्ये थांबून फिटल मॅच्युरिटीला फायदा होईल. आता या पेशंट करायचं आहे ज्या पेशंटचा रक्तदाब सिस्टॉलिक ब्लड प्रेशर 140 आणि 160च्या मध्ये आहे आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर 85 आणि 110च्या मध्ये आहे. किती? 140 to 160, 85 to 100 to 110. तर ह्या पेशंटला आपण प्रीक्लॅम्पशिया नावाने कॅटेगराईज करतो. हे सिव्हिअर पेशंट्स नाही आहेत. तर ह्यांची आउट पेशंट डिपार्टमेंटमध्ये मॅनेजमेंट होऊ शकते. ॲडमिट करण्याची गरज नसते. मग कोणाला ॲडमिट करायचं? असे पेशंट की ज्यांचा रक्तदाब 160 आणि 110च्या वरती आहे असे पेशंट मात्र आपल्याला ॲडमिट करावे लागतील. कारण हे जे पेशंट आहेत हे डेंजरस कॅन्डिडेट आहेत इक्लाम्पशिया डेव्हलप होण्यासाठी किंवा कॉम्प्लिकेशन डेव्हलप होण्यासाठी. आता सिव्हिअर प्रीक्लॅम्पशिया हे स्वतःच एक कॉम्प्लिकेशन आहे, पण हे अजून काही कॉम्प्लिकेशन डेव्हलप करेल. जसं की सिव्हिअर PH मधून तुम्हाला इक्लाम्पशिया होऊ शकतो, तुम्हाला होऊ शकतं, IOD होऊ शकतं आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. किंवा कार्डियक फेलियर होऊ शकतं, इंट्रासेरेब्रल ब्लीड होऊ शकतं. तर हे सगळे रिस्क फॅक्टर्स आहेत. हे जेव्हा ब्लड प्रेशर 160 आणि 110 मॅनिफेस्ट होऊ शकतात. म्हणून 160-110 प्लस जर BP असेल तर ह्या पेशंटला ॲडमिट करा. जर पेशंट 37 वीक्सच्या आत जर असेल तर फिटल मॅच्युरिटी येण्यासाठी आपल्याला 12 मिलीग्राम इंट्रामस्क्युलरली 24 आवर्स अपार्ट 24 तासाच्या फरकाने द्यायचे. आता बेटामेथॅसोन चांगलं की डेक्सामेथॅसोन चांगलं आहे? तर जनरली बेटामेथॅसोन इज सेड टू बी मोर सुपिरियर ॲज फार ॲज अटेनमेंट ऑफ फिटल मॅच्युरिटी इज कन्सर्न. तर बेटामेथॅसोन हे चांगलं ड्रग आहे. 12 मिलीग्राम 24 तासाच्या फरकाने आपल्याला द्यायचं आहे आणि फिटल मॅच्युरिटी ही अटेंड होईल शेवटच्या डोसच्या 24 तासाच्या नंतर. म्हणजे पहिल्या डोसपासून तुम्ही साधारण 48 आवर्स नंतर टर्मिनेशन करणं अपेक्षित आहे जेणेकरून फिटल लंग मॅच्युरिटी अचीव होईल. आता अँटी हायपरटेन्सिव्हचं काय रोल आहे? आता जसं मी सांगितलं की प्रीक्लॅम्पशियामध्ये आपला एंड पॉईंट आहे डिलिव्हरी. तर आपल्याला तिथपर्यंत ह्या गोष्टीला पर्यंत ताणायचे. तर अँटी गिव्ह अस दे विल allow us to buy that time की till the time fetal maturity will be attained. तर अशा केसेसमध्ये अँटी हायपरटेन्सिव्हचा रोल फक्त थोडे दिवस प्रेग्नन्सी ताणण्यासाठी आहे. प्रीक्लॅम्पशियाची ट्रीटमेंट डिलिव्हरी आहे, अँटी हायपरटेन्सिव्ह स्टार्ट करणं नाही आहे.
आता जर तुम्ही अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट स्टार्ट करत असाल तर अशा केसेसमध्ये कुठलं अँटी हायपरटेन्सिव्ह स्टार्ट करायचं ह्याला काही हे नाही. कुठलेही अँटी हायपरटेन्सिव्ह तुम्ही स्टार्ट करू, कुठलंही अँटी हायपरटेन्सिव्ह तुम्ही चालू करू शकतो. कुठले अँटी हायपरटेन्सिव्ह तुम्ही चालू करू शकता. आणि कॉमन पॉप्युलर अँटी हायपरटेन्सिव्ह आहेत निफेडेपिन आणि लॅबेटलॉल. तर लॅबेटलॉल बिंग अ व्हेरी सेफ ड्रग इज अ न्यूअर ड्रग. तर हे ड्रग जनरली प्रेफर करतो आपण आणि ह्याचा डोस आहे 100 मिलीग्राम बीडी. मॅक्सिमम यू कॅन यूज 2400 मिलीग्राम. हे स्पेसिंगने आपल्याला वापरायचे. साधारण लेवलला 100 मिलीग्राम TDS किंवा QID तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर जर त्याची increasing the dose of labetalol, you should add another drug, that is nifedipine. Nifedipine हे ड्रग तुम्ही यूज करू शकता. इन द डोस ऑफ 20 मिलीग्राम यू कॅन यूज इट. मॅक्सिमम डोस जो आहे तो 180 मिलीग्राम आहे. आणि निफेडिपिन देताना तुम्हाला ही गोष्ट बघायची की टॅकिकार्डियाला मॉनिटर करायचं, म्हणजे 120 पेक्षा जास्त पल्स नाही जायला पाहिजे. जर जात असेल तर निफेडिपिनचं ड्रग थांबवायचे. आता हे ड्रग्स ज्यावेळी तुम्ही देता तेव्हा पेशंटचा रक्तदाब तुम्हाला रोज घेणं गरजेचं आहे. हे पेशंट आहेत HDU मध्ये, म्हणजे हाय डिपेंडन्सी युनिटमध्ये ह्यांची मॅनेजमेंट व्हायला पाहिजे. दिवसातून कमीत कमी 4 वेळा ह्यांचं टायट्रेशन करून आपण हे आयडियल, आणि जोपर्यंत फिटल मॅच्युरिटी येत नाही तोपर्यंत ह्यांना आपण पुल ऑन करू शकतो. हे याची फ्रिक्वेन्सी किती असायला पाहिजे, म्हणजे हे किती वेळाने तपासायचं ह्यांना. आता जर माइल्ड प्रीक्लॅम्पशा जो जुना होता 140 आणि 160 याच्यामध्ये जो रक्तदाब आहे, असे जर पेशंट असतील ज्यांना आपण कॉन्झर करतोय तर ह्यांची काही टेस्ट आहे ते रिपीटेडली करणं गरजेचं आहे. म्हणजे ह्यांचं CBC, LFT, KFT हे दर आठवड्याला व्हायलाच पाहिजे. ठीक आहे. NST नॉन स्ट्रेस टेस्ट ही बाळाची, जर बाळ 34 आठवड्यापेक्षा जास्त असेल तर आठवड्यातून 2दा व्हायलाच पाहिजे. आणि जर पेशंट वेल मॅनेज्ड असेल विदाऊट अँटी हायपरटेन्सिव्ह तर ह्यांचं 15 दिवसातून एकदा डॉपलर व्हायला पाहिजे. पण हेच पेशंट जर सिव्हिअर कॅटेगरीतले असतील, म्हणजे 160-110 पेक्षा जास्त रक्तदाब असेल, पेशंटला काही दुसरे हाय रिस्क फॅक्टर्स असतील, तर असे पेशंट आपल्याला IPD मध्ये ठेवायचे. यांच्यामध्ये CBC, LFT, KFT हे तुम्हाला दर आठवड्यातून एकदा रिपीट करायचे आणि डॉपलरही तुम्हाला दर आठवड्यातून एकदा करायचे. NST तुम्हाला आठवड्यातून 2दा करायची. ज्या क्षणी तुम्हाला असं वाटेल की आता ह्या रक्तदाबाचा आईच्या शरीरावरती दुष्परिणाम व्हायला लागला आहे, तर अशा स्टेजला आपल्याला थांबायचं आहे. तर काय काय आहेत वॉर्निंग साईन जिकडे आपल्याला थांबायचं आहे? तर फिटल फॅक्टर्स, म्हणजे ॲबनॉर्मल फिटल टेस्टिंग, म्हणजे ॲबनॉर्मल NST जर झाली तर आपल्याला थांबायचं आहे. फिटल डेथ झाली तर आपल्याला थांबायचं आहे. आणि अंबिलिकल आर्टरीमध्ये जर परसिस्टंटली अंबिलिकल आर्टरीजमध्ये अब्सेंट एंड डायस्टोलिक फ्लो असेल किंवा रिव्हर्सल ऑफ एंड डायस्टोलिक फ्लो असेल तर आपल्याला थांबायचं आहे. ठीक आहे. आता बऱ्याच डॉपलर फाइंडिंग्ज असतात, हे आपल्याला सांगतात की डिक्रीज फ्लो इन अंबिलिकल आर्टरी. तर अशा केसेसमध्ये इमिजिएट टर्मिनेशनचा डिसिजन घेण्याची गरज नाही आहे. अब्सेंट डायस्टोलिक फ्लो टू रिव्हर्सल ऑफ डायस्टोलिक फ्लो ह्याला 7 दिवस लागतात. म्हणजे आपण अब्सेंट डायस्टोलिक फ्लो जरी झाला तरी त्या दिवसापासून बेटनॅसॉलची ॲक्शन येईपर्यंत आपण थांबवू शकतो. म्हणून डिक्रीज अंबिलिकल एंड डायस्टोलिक फ्लोला टर्मिनेशन करू नका. आता दुसरी एक गोष्ट माझ्याकडून सांगायची राहिली की आता काही सोनोलॉजिस्ट आहेत हे NT स्कॅनमध्ये सांगतात की
increased in the uterine artery PI, युट्राईन आर्टरीचा PI जास्त आहे, युट्राईन आर्टरीला नॉचिंग आहे. तर मग अशा केसेसमध्ये काय करायचं, तर ह्या केसेसमध्ये काही करायचं नाही. ह्याची पॉझिटिव्ह प्रेडिक्टिव्ह व्हॅल्यू खूप कमी आहे. म्हणजे 100 लोकांची अशी जर फाइंडिंग्ज असतील तर यातल्या हार्डली 10 लोकांना प्रीइक्लाम्शिया डेव्हलप होतो. सांगितलं की सोलली तुम्ही सोनोग्राफीच्या फाइंडिंगवरून ॲस्पिरिन चालू करू नका. आता दुसरी गोष्ट एक अजून महत्त्वाची की लो पॅपे लेवल्स, म्हणजे पॅपे लेवल जर 0.7 MOM पेक्षा नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये कमी असतील आणि IVF मध्ये 0.4 MOM पेक्षा जर कमी असतील तर आपण अशा पेशंटला समजतो की दे आर हाय रिस्क कॅन्डिडेट्स फॉर प्रीक्लाम्शिया. पण अशाही पेशंटला लिबरली गरज नाही, कारण सेम ह्याची पण पॉझिटिव्ह प्रेडिक्टिव्ह व्हॅल्यू खूप कमी आहे. तर थांबायचं कधी, तर ॲबनॉर्मली झाली तर किंवा अम्बिलिकलमध्ये अपसेंट एंड डायस्टोलिक फ्लो आहे, रिव्हर्सल ऑफ एंड डायस्टोलिक फ्लो आहे, तर आपल्याला थांबायचं आहे. आता आईच्या कुठल्या कंडिशन आहेत ज्या केसमध्ये आपल्याला थांबायचं आहे, तर ब्लड प्रेशर जर 2 अँटीहायपरटेन्सिव्ह आपण देतोय आणि 2 अँटीहायपरटेन्सिव्ह देऊन पण आपला रक्तदाब जर कमी होत नसेल तर थांबायचं आहे, इररेस्पेक्टिव्ह ऑफ जेस्टेशनल एज. दुसरी गोष्ट परसिस्टंट हेडेक असेल, रिफ्रॅक्टरी टू ट्रीटमेंट, म्हणजे काही केलं डोकेदुखी थांबतच नाही, तर असे पेशंट दे आर व्हेरी हाय रिस्क कॅन्डिडेट टू डेव्हलप इन टू अ इक्लाम्शिया. तर मग अशा पेशंटला इमिजिएट टर्मिनेशन करा. पेशंटला परसिस्टंट इपिगॅस्ट्रिक पेन आहे, व्हिज्युअल डिस्टर्बन्सेस आहेत, पेशंटला हेल्प सिंड्रोममध्ये लँड व्हायला लागले, लो प्लेटलेट काउंट आहे, इलेव्हेटेड लिव्हर एन्झाईम्स आहेत, तर अशा पेशंटचं इमिजिएट टर्मिनेशनचा प्लॅन घ्या. पल्मनरी एडिमा पेशंटला डेव्हलप झालं आहे, इक्लाम्शिया झालं आहे, कन्व्हल्जन आले आणि यू आर सस्पेक्टिंग प्लासेंटल ॲब्रप्शन किंवा जर प्लासेंटल ॲब्रप्शन झालं असेल तर इमिजिएट टर्मिनेशन करा, इररिस्पेक्टिव्ह जेस्टेशनल एज. तर मॅच्युरिटी येण्यासाठी थांबवू नका. पेशंटला झटके आले, ते ॲब्रप्शन झाले, व्हिज्युअल डिस्टर्बन्सेस आहेत पेशंटला, इंट्रॅक्टेबल हेडेक आहे, हेल्प सिंड्रोममध्ये पेशंट लँड होती, तर इमिजिएट टर्मिनेशन करा. ठीक आहे. आता आपण टर्मिनेशनचा डिसिजन घेतलं तर बेस्ट मोड ऑफ डिलिव्हरी काय आहे, इट इज ऑलवेज अ नॉर्मल डिलिव्हरी, म्हणजे वजायनल डिलिव्हरी ही बेस्ट डिलिव्हरी आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही इंडक्शन ऑफ लेबर पण करू शकता. पण ह्या इंडक्शन ऑफ लेबरला जर तुमच्याकडे सिव्हिअर प्रीइक्लाम्शियाचे पेशंट असेल तर याला मॅग्नेशियम सल्फेटचा कव्हर द्या, हे मस्ट आहे. प्रीइक्लाम्शिया म्हणजे जे नॉन सिव्हिअर प्रीइक्लाम्शिया आहे ह्या केसेसमध्ये मॅग्नेशियम सल्फेट देण्याचा तेवढासा काही रोल नाही आहे. नीड नंबर नीडेड टू ट्रीट, हा नंबर नीडेड टू ट्रीट एक माइल्ड प्रीइक्लाम्शियाची केस कन्व्हल्जनमध्ये प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला साधारण 35 लोकांना मॅक्सर द्यावा लागेल. तर म्हणून जो नॉन सिव्हिअर प्रीइक्लाम्शिया किंवा जुना आपण माइल्ड प्रीइक्लाम्शिया म्हणत होतो त्याला मॅग्नेशियम सल्फेट देण्याची गरज नाही, सिव्हिअर प्रीइक्लाम्शियामध्ये द्या. ह्याच्यामध्ये IV रेजिमेन ही खूप सोपी आहे. ह्याच्यामध्ये 2 ग्रॅमचा IV लोडिंग डोस आहे, फॉर द पिरियड ऑफ साधारण तुम्ही 10 to 20 मिनिट्समध्ये देऊ शकता. आणि ह्याला मेंटेन करायचं आहे 1 ग्रॅम पर आवर पर 100 ml ऑफ DNA 24 hours आफ्टर डिलिव्हरी, म्हणजे 24 तास डिलिव्हरी झाल्याच्या नंतरही आपल्याला चालू ठेवायचं आहे. नैसर्गिक डिलिव्हरी झाली तर आपल्याला ॲक्टिव्ह मॅनेजमेंट करायची आहे 3rd स्टेज ऑफ लेबरची. ह्याच्यामध्ये आपल्याला मिथर्जिन अवॉइड, म्हणून मिथर्जिन अवॉइड करायचं आहे. जर तुम्ही LACSचं डिसिजन घेत असाल तर स्पायनल ॲनेस्थेशिया तुम्ही सेफली देऊ शकता जर तुमच्याकडे प्लेटलेट काउंट जर व्यवस्थित असेल तर. आता ह्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला डे टू डे लाईफमध्ये लागतात. आणि टर्मिनेशन हा एंड पॉईंट आहे प्रीइक्लाम्शिया, म्हणजे जोपर्यंत तुम्ही टर्मिनेशन करत नाही तोपर्यंत प्रीइक्लाम्शियाच्या मॅनेजमेंटला काहीच अर्थ नाही. तर म्हणून प्रीइक्लाम्शियाला अननेसेसरी ताणू नका, त्याला ताणण्याची गरज नाही. जेवढं लवकर तुम्ही डिलिव्हरी कराल तेवढं पेशंटसाठी चांगलं राहील आणि राहील. ह्याच्यामध्ये काही काही गोष्टी ज्या मी सांगितली की कुठले पेशंटला ॲडमिट करायचे, तर सिव्हिअर PIHला ॲडमिट करा, नॉन सिव्हिअरला ॲडमिट करायची गरज नाही. ह्यांचं मॉनिटरिंग दर आठवड्याला लॅब प्रोफाईल करा, NST आठवड्यातून 2दा करा. सिव्हिअर PIHमध्ये डॉपलर दर आठवड्याला करा, नाही तर काय होतं आपण अँटीहायपरटेन्सिव्हतून डायरेक्ट IUD होऊन बेबी येतं. तर दर आठवड्याला डॉपलर होणं गरजेचं आहे, देर इज नो एक्सक्यूज. आणि प्रीइक्लाम्टिक पेशंट्स आहेत की जे तुम्ही जर व्यवस्थित मॅनेज केले तर चांगले फिटल आउटकम येतील आणि चांगले मॅटर्नल आउटकम पण येतील.
आता ज्यावेळी कुठली प्री इक्लॅम्पसिसचा पेशंट डिलिव्हर होतं तर त्याच्यानंतरच्या गोष्टी बऱ्याचदा निग्लेक्ट होतात, कारण आपल्याला असं वाटतं की एकदा डिलिव्हरी झाली की हा BP सेटल होईल आणि पेशंटला आपण डिस्चार्ज करतो आणि पेशंट 4-5व्या दिवशी कन्व्हल्स करून येतात. तर म्हणून PNC मॅनेजमेंट ही खूप महत्त्वाची आहे. हे डिलिव्हर झालेल्या पेशंटचा रक्तदाब आपल्याला रोज सकाळ संध्याकाळ 3 दिवस, 3 दिवसाच्या नंतर हा ब्लड प्रेशर आपल्याला रोज एकदा घ्यायचं आहे पुढचे 7 दिवस, आणि 7 दिवसानंतर प्रत्येक आठवड्याला एकदा घ्यायचं आहे पुढचे 12 आठवडे. तर हे पेशंटला सांगायला विसरू नका की तुमची सुट्टी जरी झाली तरी तुम्हाला रक्तदाब तपासायचा आहे. पुढचे 12 आठवड्यात तुमचा रक्तदाब वाढण्याची शक्यता आहे. आणि ज्या पेशंटला तुम्ही ऑलरेडी अँटी हायपरटेन्सिव्ह चालू केलेले सुरुवातीला, त्यांना तेच अँटी हायपरटेन्सिव्ह तुम्ही पोस्टनेटलमध्ये कंटिन्यू करू शकता जर रक्तदाब जास्त असेल तर. आणि टेपर करायचे, दर आठवड्याला रक्तदाब तपासून हळूहळू हळूहळू हे रक्तदाबाचं औषध आपल्याला कमी करायचे. जसं मी सांगितलं, निफिडेपिन आणि लॅबेटलॉल हे 2 ड्रग्ज आहेत, ते आपण अँटीनेटली वापरतो. पोस्टनेटल एकदा बाळ बाहेर निघाल्याच्या नंतर आपण चीप मेडिसिन्स पण वापरतो जे कम्पॅरेटिव्हली स्वस्त आहेत. ह्याच्यामध्ये आता फर्स्ट ड्रग ऑफ चॉईस हे येते हळूहळू, दॅट इज टेलमिसार्टन. तर टेलमिसार्टन इज कन्सिडर्ड टू बी द मोस्ट अप्रोप्रिएट ड्रग टू बी युज्ड. हे ड्रग आपण वापरू शकतो, किंवा तुम्ही ॲम्लोडेपिन वापरू शकता, निफिडेपिन वापरू शकता, अटेनिलॉल वापरू शकता. अटेनिलॉल आणि ह्याचं कॉम्बिनेशन, निफिडेपिनचं कॉम्बिनेशनचे ड्रग्स पण अवेलेबल आहेत, हे तुम्ही वापरू शकता. तर ह्या गोष्टी की ज्या आपल्याला प्री इक्लॅम्पशियाची ॲक्च्युअल ऑन द ग्राउंड मॅनेजमेंट करण्यासाठी फायदेशीर ठरते, याच्याबद्दल मला काही शंका नाही आहे. तर प्रश्न आहेत? ठीक आहे. तर पहिली गोष्ट की अम्बिलिकल आर्टरी डॉपलरला किती महत्त्व द्यायचं. तर रिड्युस्ड फ्लोला काही करण्याची गरज नाही आहे. आयदर एकदम अबसेंट फ्लो असेल किंवा रिव्हर्सल असेल तरच तुम्ही इंटरव्हेन्शनचा डिसिजन घ्या. डिक्रीज्ड फ्लो असेल तर हे पेशंट वीकली डॉपलरने फॉलो करा. दुसरी गोष्ट, युट्राइन आर्टरी डॉपलरला किती महत्त्व द्यायचं, पण त्याला इंटरव्हेन्शन करण्यासाठी ह्याला पण फॉलो करा. अशा पेशंटला सांगा की तुम्हाला फ्रिक्वेंट मॉनिटरिंग लागेल, तुम्हाला प्री इक्लॅम्पशिया होऊ शकतो पण त्याची शक्यता अतिशय कमी आहे. तिसरी गोष्ट, पॅपे लेवलबद्दल मी ऑलरेडी सांगितले की पॅपे लेवल जर कमी असतील तर ट्युबरल ॲस्पिरिन चालू करण्याची गरज नाही आहे. तर डेफिनेटली मला विश्वास आहे की ह्याच्यामधून काही प्रॅक्टिकल टिप्स मी देण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे नक्कीच आपल्या सर्वांना आणि आपल्या रुग्णांना फायदेशीर ठरतील. आणि हा प्री इक्लॅम्पशिया नावाचा जो प्रिडॉमिनंट किलर आहे की ज्याच्यामुळे बऱ्याच माता आणि बरेच छोटी मुलं सफर करत आहेत, की ह्याची सिव्हिअरिटी नक्कीच आपण कमी करण्यास ह्याच्याने मदत होईल. सो थँक्यू व्हेरी मच.